तर मित्रांनो, हिमाचल प्रदेशातील मंडीमधून नुकतेच लोकसभा निवडणूक जिंकलेल्या अभिनेत्री कंगना रनौत यांना चंदीगड विमानतळावर तैनात असलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या महिला जवानाने मारहाण केल्याचं समोर आलेले. तर कंगनाने गंभीर आरोप केले असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु अशात मग कंगनाला जवानांनी कानाखाली का मारले, त्यामागचं कारण काय, त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा. तर खरं तर कंगना रनौत तिच्या राजकीय प्रवासाची सुरुवात करण्यासाठी हिमाचल प्रदेशामधून निघाली होती. तर 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री राजकारणी बनलेली कंगना रनौत मंडी लोकसभा मतदारसंघ हा जिंकल्यानंतर सक्रिय राजकारणी म्हणून काम करण्यास सज्ज झाली होती. त्यानंतर आता चंदीगड विमानतळावर तिला एका महिला जवानाने कानाखाली मारल्याची माहिती समोर येते. तर मग यानंतरून कंगना रनौतने विमानतळ पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली. पण अशात यात नेमकं काय घडलं आपण याबद्दल बोललो. तर खरं तर कंगना रनौतने आता या प्रकरणाची तक्रार विमानतळ पोलिसांकडे करत महिला जवानाला नोकरीवरून काढून टाकण्याची आणि तिच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली. हिमाचलच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक जिंकल्यानंतर कंगना रनौत भाजपच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी विस्तारा एअरलाइन्सच्या फ्लाईट UK 707ने दिल्लीसाठी रवाना ही झाली होती. तर मग यानंतर दुपारी 3:30 वाजता कंगना हे विमानतळाच्या सुरक्षा तपासणीतून बाहेर पडत असतानाच महिला जवानाने तिच्यावर हात उचलला आणि कानाखाली लगावली. तर कंगनाने मग याबद्दलच तक्रार ही आता केलेली आहे. तर कंगनाला कानाखाली मारणाऱ्या महिला जवानाला सध्या विमानतळावर उपस्थित सुरक्षा रक्षकांनी कमांडंटच्या खोलीत बसून ठेवलेले. तर मग यानंतर आता कंगना हे दिल्लीला रवाना झालेले. पण मग अशात कंगना रनौतला मारहाण का झाली आपण याबद्दल माहिती पाहिली. तर काही रिपोर्टनुसार शेतकरी आंदोलनादरम्यान कंगना रनौतने केलेल्या वक्तव्यामुळे महिला सुरक्षा रक्षक कुलिंदर कौर नाराज होत्या. तर याच नाराजीमुळे तिने कंगनाच्या कानशिलात लगवल्याचं म्हटलं जाते. दरम्यान चंदीगड विमानतळावर कंगना रनौतसोबत अशी घटना पहिल्यांदाच घडली नाहीये. 4 वर्षांपूर्वी सुद्धा चंदीगड विमानतळावर कंगनासोबत अशीच घटना घडल्याची माहिती समोर येते. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी CISFच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली चौकशी समिती स्थापन करण्यात आलेली. तर मग अशात या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटते, तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा. माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. आणि मित्रांनो, याशिवाय मग आपल्या महाराष्ट्रात 38 मतदारसंघांमध्ये कोणते उमेदवार विजेते झाले त्याबद्दल लिस्ट तुम्ही पाहिली नसेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा.